मित्रांनो, तर आता आम्ही सोलापूरच्या रेल्वे स्टेशनला येऊन थांबलोय. काय झालं, आपली गाडीच लेट झाली, 2 तास लेट आहे गाडी. तर मला माहिती होतं का बाबा माझ्या लेट होणार. तू भांडण काढून मला माहिती मी रुपये का तुम्ही द्यावं ती माझ्या हातात नाही का माझ्या बापाच्या घरची नाही रेल्वे. तर नमस्कार मित्रांनो, मी आज भरपूर खुश आहे की बाबा ऋतू पण आता आली, अजून आरू पण आपली बरी झाली. तर त्याच्यामुळे मी भरपूर खुश आहे. तर आता आम्ही चाललो आहे तिरुपती बालाजीला, कारण तर मी नवच बोललो होतो की ऋतू माघारी येऊ दे, अजून आरू माझी लवकर बरी होती त्याच्यामुळं. तर आता आम्ही चाललो आहे तिरुपती बालाजीला. ऋतू तुला कसं वाटतंय? तुम्ही माझ्यासोबत का बोलताय? मी यायला लागले ना, तर फक्त ती आपण देवाला चाललोय म्हणून मी यायला लागले, आणि तुम्ही आरूसाठी नवस मागितलं होतं ना म्हणून मी यायला लागले. तुम्ही माझ्यासोबत बोलायचा खरंच प्रयत्न करू नका. एवढं पण असं टाकून दिल्यासारखं वागू नको. काय करायचं मग? जर समोरचा माणूस तसं वागतो म्हटल्यानंतर मग काय करायचं? आता तू आल्यापासून मी तुला नीटच बोलतोय, किती जरी केलं उपयोग आहे? मला तसला उपयोगच नाही. आणि आता देवाला चाललोय ना, तर खरं तुम्ही माझ्यासोबत बोलूच नका प्लीज, नाही तर उगा वादावाद होतील. बघू आता देव हिच्यामध्ये काय बुद्ध्या घालतोय का. तिथे गेल्यावरच बोलली तर बोलली, ही आल्यापासून माझ्यासोबत नीट बोलत नाही. काय बोलायचं तुमच्यासोबत नीट? मी तुला नाही बोलत, मी सांगायला आलो. हा मग पण माझ्याबद्दल बोलताय ना. तुझ्याबद्दल काय? तुझं काय नाव घेतलंय का? मग काय दुसरं कोण दिसतंय का इथं? मी असंच बडबड करतोय. नको. पिलू, माझं पिलू माझ्यासोबत बोलते, बाद झालं. हाय ना माझं पिलू, बाळ आहे माझं. इतके दिवस हिरीच मला साथ दिली मा, हाय ना रे पिलू. ती शेवटी माझ्याकडेच येणार साथ दिली. असू दे. तर मित्रांनो, जाऊ द्या काय पण असू द्या, पण आता आरूला आरूच्या आईची माया तर भेटते, बाद झालं. मला माझ्या बायकोचं प्रेम भेटो किंवा न भेटो ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण तुम्हाला तुम्ही किती मला मुद्दामून आहे ना माझ्यासमोर असलं बोलून मला काही फरक पडणार नाही. लक्षात ठेवा. ती म्हणतात ना, बोललेलं काय, ती मारलेलं वन बुजतं, पण बोललेलं नेहमी टोचतं. तसं नाही ती. हो तसं सांगतो की काय सांगू का, तिकडे बघून हसू नको. तुला बोलायची लई इच्छा आहे माझ्यासोबत. तुझं पण माझ्यावर तेवढंच प्रेम आहे, मला चांगलं माहिती. आटलं ती प्रेम. तर ती मन मित्रांनो ती मन असं होतं की एक टाइम मारलेला वन बुजतो, पण बोललेले शब्द तसेच राहतात, हे असं मन होतं. पण ह्या मनाचं वेगळंच करून टाकलं. हसली बाबा, हसली वगैरे, बघितलं का. तर जाऊ दे, आता बोलली ही माझ्यासोबत, मला गॅरंटी आहे ही बोलणार माझ्यासोबत. एक ना एक दिवस असा येईल, ही बोलणार माझ्यासोबत. दिवस आयुष्यामध्ये तू बोलायला लावणार ना मी माझ्यासोबत. लोका काय रे बाबा, सगळी जर बदलली. आता आय आल्यावर आयकडनं झाली का, तू मम्मीकडे झाली. मी नीट समजत नव्हतं बा तुला नाही दीदी. तर तिथं म्हणजे जास्त दिवस आरू तिच्यापाशी नव्हती ना, तर आल्यामुळे तिच्यापाशी थांबली. तर चला आता नवी वेळेला होता आपण आता पॅकिंग वगैरे सही केली आपण मस्तपैकी. माझी खरं बोलावं माणसानं. माझी पॅकिंग मी स्वतः केली, त्याची पॅकिंग त्यांनी स्वतः केली. माझं म्हणजे कसं आहे ना, मला आता घरात तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे मला घरात स्वयंपाक पण ही म्हणजे असं करून घालत आहे. जाऊ दे, त्या का हसायला लागली आता, खरं सांगितलं हसू येणारच ना हसायला. तर मित्रांनो जाऊ दे, तुम्हाला करून चारायचंय असल्या माणसाला. तुम्ही काय, एक मिनिट, तुम्ही काय शब्द वापरत होते? मी तुम्हाला जेवायला घालत नाही, मी तुमची कामं करत नाही, मग आता मी कशाला कामं करू? तर मित्रांनो चला कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा. तर आता आम्ही चाललोय सोलापूरच्या रेल्वे स्टेशनला. तर चला आता तिथे भेटूया मित्रांनो. तर आता आम्ही सोलापूरच्या रेल्वे स्टेशनला येऊन थांबलोय. काय झालं, आपली गाडीच लेट झाली, 2 तास लेट आहे गाडी. तर मला माहिती होतं का बाबा माझ्या लेट होणार. तू भांडण काढून मला माहिती मी रुपये का तुम्ही द्यावं किती उशीर थांबायचं ना, असं बसून राहायचं. घरी ती माझ्या हातात नाही का माझ्या बापाच्या घरची नाही रेल्वे. तर आता मग जशाच तसं उत्तर देणार ना. तर मित्रांनो, आता याच्यात माझी काय चुकी नाही. तो आतापर्यंत घरापासून निघताना चांगलं बोलले, मला पण तुला काय जाऊ दे, तो आरुषा काय बोलला, तो आरुषा बोलला पास करा बोलली जाऊ तुझ्या डोक्यामध्ये घालणार का जाऊन नसतं बांधायचं पूर्ण मूड माझा खराब केला. तर मित्रांनो, ह्याच्यात माझी काही सुद्धा चुकी नाही की बाबा ट्रेन लेट झाली, तर ह्याच्यात माझी चुकी नाही ना. मला पडलं होतं 3 तास उशिरा येणार, पण आपण त्या जागेवर येऊन थांबावं असं मला वाटतं. कारण का माहिती आहे का,
असं मित्रांनो आता रेल्वे आल्यानंतर रेल्वेमध्ये बसणार आहे पण धावपळ खूप झाली बरं का पाऊस पण भरपूर चालू होता काही अंगावर पाणी पिणी उडलं आता चालतंय सगळं तर मित्रांनो आता आम्ही चाललोय आता बालाजीमध्ये आता बघू रेल्वेमध्ये प्रवास कसा होतोय माझा जर फर्स्ट टाइम मी रेल्वेमध्ये चाललोय त्याच्या आधी मी म्हणजे रेल्वेमध्ये गेलो नाही कधी अजून आमची आरू पण फर्स्ट टाइम चालली आम्ही दोघं जर फर्स्ट टाइम चाललो रेल्वेमध्ये अरे आरू आरूचा आवाज बसलाय बरोबर बाहेर गावी जायचं म्हणल्यावर अजून आजारी पडली मला त्या गोष्टीचं अजून टेन्शन आलं तुम्हाला नाही सांगितलं तुम्हाला असं बोलत नाही तू म्हणली होती कुणाला तरी सांगा औषध आणायला असं बोलली होती मला नव्हतं सांगितलं तरी अशी बोलली होती कुणाला तरी सांगा औषध आणायला इथे काय औषध आणून दिलं नव्हतं तर मित्रांनो रेल्वे येईल अजून 1-2 तासामध्ये तर इथं बसतो काय तर टाईमपास करतो मी तर काय माझ्यासोबत बोलत नाही बघू आता मग दुसरं कोण गावतंय का बोलायला काय नाही तिथे चेष्टा केली फक्त काही माणसाची सिरियस घेऊन मी पण नाही बोलतोय असं माझी पण सेल्फ रिस्पेक्ट अरू कुशल घेऊ आपण तुला पण गाड्या घेऊ आपण तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा आपला आता आम्ही चाललोय आमचं नवस खेळायला मित्रांनो 11 वाजल्यात तरी पण अजून रेल्वे काय आली नाही आता वाटते अर्धा 1 तासात येईल रेल्वे म्हणजे असं जास्त म्हणजे थकली पूर्ण गाड्याच्या काय गाड्या लागली सारखं इकडं जायचं तिकडं माझ्या नाराज झाली मला माहीत असतं तिला आईची आठवण आली त्यामुळे तर मित्रांनो बघू आता प्लॅटफॉर्म शोधतो आता कारण तर मला प्लॅटफॉर्म शोधावं लागणार आहे कुठल्या प्लॅटफॉर्मवर गाडी येते आपली तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर काल रात्री आम्ही ट्रेनमध्ये बसल्यानंतर आम्हाला व्हिडिओ काढता आला नाही कारण तर सगळेजण झोपले होते आता बघा ही आरू उठली सकाळ आरू तिकडले बाहेरची सीन बघायला लागली आरू छान आहे काय आरू 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 इकडं की कोण आहे इकडं तर आरू काय लक्ष देत आहे आरूचं लक्ष सगळं बाहेर आहे कारण ती रडत तिला बाहेरचं बघायचं आहे म्हणून ती काचकडं ते बसली आहे ना आरू होय माकड तर बघा मित्रांनो आरू कशी बघत बसली आरू एकदम सीन एन्जॉय करायला लागली बरं का मस्तपैकी काल रात्री म्हणजे असं नाटक करत होती ती रडत होती पण आता फुल एन्जॉय करायला लागली ती सीन तर तुम्हालाही दाखवतो मित्रांनो कसं आहे बाहेरची सीन येऊ आहे ना आरू हे आरू छान आहे का हे बघ आरू आरू तर आरू तिच्या ते माझ्याकडे बघ पण नाही आरू साधं तर मित्रांनो आपला तिरुपतीचा पण ब्लॉग लवकरच अपलोड होईल आपल्या या चॅनलवर तर नक्की बघा तर उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू बाय